नमस्कार 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 नमस्कार. पार्ले बेक्समिथ मारीसह प्रस्तुत कानाला खडा को पॉवर्ड बाय वॅसलीन स्पेशल पार्टनर्स नेरालॅक हेल्दी होम पेंट्स आणि क्लिनिक प्लस शॅम्पू या कार्यक्रमात मी संजय मोने पुन्हा सगळ्यांचं स्वागत करतो. प्रेक्षको, परमेश्वराने कुठल्याही व्यक्तीने काय काय करावं हे नेमून दिलेलं असतं, त्याप्रमाणे जग चाललेलं असतं. पण काही माणसं परमेश्वराला फारशी लुडबुड करू न देता आपल्याला पण हेच करायचं आहे असं म्हणून त्याच्याकडनं ती जबाबदारी हिसकावून घेतात आणि अत्यंत आनंदाने पारही पाडतात. आजचा पाहुणा असाच एक नमुना आहे. ह्याने मनोरंजनाची जबाबदारी स्वतःहून अशी काय स्वीकारली आहे की अभिनय, निवेदन, नकला, दिग्दर्शन या सगळ्यांबरोबर ऐकीव किस्से, स्वतः रचलेले किस्से, मित्रांबरोबर रचून घेतलेले किस्से या सगळ्यांवर तो विश्वास ठेवायलाच लागेल अशी परिस्थिती निर्माण करतो आणि सगळ्यांचं मनोरंजन करतो. ह्या आणि अशा अनेक कला त्यांना कशा अवगत झाल्या हे जाणून घेण्यासाठी आम्ही ना त्यांच्या जन्मतारखेचा आधार घेतला आणि आम्हाला कळलं. कारण त्याची जन्मतारीख आहे 30 म्हणजे 3+0 म्हणजे 3. या तारखेवर जन्मलेल्या लोकांना सगळ्या जगाची चिंता स्वतःपेक्षा जास्त असते. जर कोणी संकटात असेल तर त्याला मदत करायला ते सतत पुढे होतात. पण त्यांची मदतीला जायची वेळ मूळ संकटापेक्षा जास्त घातक असते एवढंच. बरं, हे बोलतात तेव्हा समोरच्याला कळत नाही की ते आपल्या बाजूनी बोलतायत की आपल्या विरोधात. इतकं सगळं सांगितल्यानंतर तुम्हाला वाटलं असेल की आज बहुतेक कलाकारांचा एक जमावच आपल्याकडे पाहुणा म्हणून येणार आहे की काय. पण नाही प्रेक्षकाओ, हे सगळे गुण एकाच व्यक्तीत एकवटले आहेत आणि आपण त्यांचं स्वागत करूया. मुळात संगात खोडी त्याला मग किस्यांची जोडी. मुळात संगात खोडी त्याला मग किस्यांची जोडी. लोकांचा छळ करतो पुष्कर माणूस माणसातला. पुष्कर किडेखोराच्यातला. पुष्कर किडेखोराच्यातला. क्या बात है, वाह वाह वाह. बरं, आपलं अत्यंत नितांत सुंदर असं वर्णन केलेलं आहे. किडेखोर असं म्हटलेलं आहे. पण मी किडेखोर मी कधी लपवलेलंच नव्हतं, त्यामुळे मला काही भीतीच नाहीये. हां, कॉलेज कुठलं? महादेव लक्ष्मण डहाणूकर महाविद्यालय. या कॉलेजमध्ये आपण किती वर्ष होतात? मला आई वडिलांनी सांगितलं होतं खूप शिक. मी खूप वेळ शिकत बसलो. शिक्षणाशी निगडीत एखादी तरी आठवण आहे कॉलेजची तुमची? आहे. हां, 11वीत जेव्हा मी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तेव्हा फॉर्म भरला आणि एक वही विकत घेतली होती. ती एक आठवण आहे माझ्याकडे. बर, ती वही किती वर्ष टिकली? सगळी 7-1 वर्ष टिकली. म्हणजे एकाच वहीत 7 वर्षाचं ज्ञान सामावलेलं होतं. तेव्हा पण मी स्मॉल चिप वरतीच विश्वास ठेवणार होतो. मार्क वगैरे चांगले व्यवस्थित मिळायचे? हो हो 2 आकडी. हो. साधारण किती मार्क मिळायचे? 1 वर्ष असं झालं की मिड टर्म एक्झाम होती कॉलेजमध्ये आणि आम्हाला प्रिन्सिपलने बोलवून घेतलं कारण तसे आमचे पेपर्सच होते. म्हणजे पेपरसाठी तुम्हाला बोलवायला लागायचं? हां, प्रिन्सिपलने मला बोलवून घेतलं कारण आमचे पेपर्सच तसे होते. तर पेपर्स बघून मला प्रिन्सिपलने सांगितलं की श्रोत्री, तुम्हाला 18 मार्क आहेत. कशात? हाच प्रश्न विचारला, कशात? तर प्रिन्सिपल म्हणाले टोटल. म्हणजे काही पेपरची टोटल मिळून माझे 18 झाले होते. 18 2 अंकी संख्या गाठली. साहित्रिक 18 काहीतरी गणित होतं त्याच्यात. हो हो हो. मग हे जे शिक्षण बराच वेळ चाललं होतं, या शिक्षणाचा उपयोग आपण कशासाठी करून घेतलात? म्हणजे त्या शिक्षणाला ज्या वेळेचा उपयोग. त्या वेळेमध्ये मी कॉलेजमध्ये असताना नाटकात काम करायचो, फोक डान्स कॉम्पिटिशनमध्ये असायचो, रांगोळी काढायचो, चित्र काढायचो, पेंटिंग्स काढायचो, कार्टून्स काढायचो, सिंगिंग कॉम्पिटिशन, कॉलेजचा चेअरमन, म्हणजे अदर करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्येच जास्त असायचं. पण यातलं मग पुढे नाटकच राहिलं? हो, यातलं नाटक राहिलं. मला खरं तर कार्टुनिस्ट व्हायचं होतं म्हणून मी जे स्कूल ऑफ आर्ट्सला ॲडमिशन पण घेतो. पण जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये त्यावेळी असे काही विद्यार्थी होते ज्यांनी मला रॅग केलं. मला घरावरची माणसं होती त्या काळात, त्यामुळे मला परत डहाणूकरमध्ये यावंसं वाटलं. आणि मग जेव्हा परीक्षा जवळ यायची तेव्हा हुशार विद्यार्थ्यांचा आधार घ्यायचो. त्यांना मी सांगायचो की मला मोजके काही प्रश्न सांगा ज्याचा मी अभ्यास करेन आणि मग पासून पुढे जाईन. म्हणजे
त्या काळामध्ये तू माणसं ठेवून दिली हा, हा. तुझ्या शिक्षणाला आधार म्हणून, हा आधार म्हणून माणसं पण ती बरी निघाली का? पुढे त्यांचं काय झालं आयुष्यात? ते खूप मोठ्या मोठ्या हुद्द्यावरती वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. पण म्हणजे त्यांनी जर तुला मदत केली नसती तर ते थोडे अजून वर गेले असं नाही वाटत? नाही नाही, कदाचित. बरं, शिक्षणाचा उपयोग पुढे काही नोकरी वगैरे काही हो मी केली ना. कुठे? युनायटेड वेस्टर्न बँक नावाची बँक होती. कारण मी टीवायला असताना मात्र मी खूप मनापासून अभ्यास केला आणि 58% मिळाले. मग मी बँकेच्या परीक्षा दिल्या आणि मग युनायटेड वेस्टर्न बँकेत मी नोकरी करत होतो. आणि तिथे माझं सुंदर अक्षर आणि माझं चांगलं गणित ह्याचा वापर त्यांनी जास्त करून घेतला. म्हणजे पासबुक भरण्यासाठी मला तिकडे बँकेत बसवलं जायचं. आणि पण मग अचानक असं तुझ्या मनात काय आलं की बँकेचं भलं व्हावं म्हणून तू नोकरी का सोडली? कारण बँकेत सुद्धा माझे किडे काही कमी नव्हते होत. म्हणजे आमच्या इकडे एक नागदा नावाचा एक कस्टमर होता. नागदा, नगद असते ना, नागदा. तर तो बँकेत आला की सगळेजण त्याचं काहीही काम असलं, कुठच्याही डिपार्टमेंटचं काम असलं तरी ते माझ्याकडे पाठवायचे. मग मी त्याला 2 मिनिटं बसा म्हणून सांगायचो आणि 2 मिनिटानंतर जोरात ओरडायचो, अरे इकडे नागडा कोण आहे, की तो हात वरती करून यायचा. मग बँक अख्खी ब्रँच सगळी हसायची आणि ह्याच्यातच सगळा वेळ जायचा. म्हणजे लंच ब्रेक नंतर मी जेव्हा परत बँकेत जायचो, ब्रांच माझ्या घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर होती, तेव्हा परत जेव्हा मी ब्रांचमध्ये जायचो तेव्हा आमची ब्रांच कम्प्युटराईज नव्हती, AC नव्हता, काहीच नव्हतं. त्यामुळे मग मी ब्रँच मॅनेजरना असं विचारायचो की नंतर लंच नंतर तसंही कोणी कस्टमर येत नाहीत तर मग मी शॉर्ट्समध्ये आलो तर चालेल का? कारण तसंही मी काउंटरच्या खाली दिसतच नाही. हो, म्हणजे मी सुद्धा बँकेत होतो तेव्हा मी पावसाळ्यात शॉर्ट्स घालून जायचो. हा, मग मी पण तेच विचारलं, दिसत नाही कोणी पलीकडे. हो. एवढंच दिसतं आणि उकाडा खूप आहे. बरोबर, मला सोय कळते त्यातली. हो हो. त्यामुळे शॉर्ट्स घालून. आणि मी तिथे बँकेत असताना मॅनेजरच्या आवाजात इंटरकॉमवरनं लोकांना फोन करून काहीतरी ही फाईल आणि ती फाईल आणि सांगायचो. मग काही गमती जमती घडायच्या आणि अख्ख्या ब्रँचला असं वाटायचं हां पुष्कर आहे म्हणजे ब्रँचमध्ये चैतन्य आहे. हां, म्हणून. पण मग त्यापेक्षा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे तुला ब्रँच मॅनेजर करून घेणं. का ती बुद्धिमत्ता त्या काळात नव्हती लोकांना? नव्हती. मग त्यामुळे मग मी ती ब्रँच सोडली, बँकच सोडली. आणि मग मनी मॅनेजर्स इंडिया लिमिटेड नावाचे एक DSA होते सिटी बँकेचे, तिथे नोकरी म्हणजे पैशात लोळायची तुला पहिल्यापासून सवय? हां, म्हणजे आजवरला बँकर्स सगळे बँकर्स. सो तसं सगळं करून त्यांच्याबरोबर पण नोकरी करून तिथेही मी नाटकाचे प्रयोग आणि हे सगळं करत. म्हणजे एकदा असं झालं होतं की नवीन ब्रँच मॅनेजर आला आणि त्यांनी सांगितलं, बाबा रे तुला आता मी काही नाटकासाठी प्रयोगांसाठी सुट्ट्या वगैरे देणार नाही. म्हटलं अरे बापरे, मग आता काय करायचं? म्हटलं आज माझा प्रयोग आहे. नाही, मी तुला जायला देणार नाही आज प्रयोगाला. बरं म्हटलं. मी लंचमध्ये घरी गेलो आणि घरून ब्रँच मॅनेजरमध्ये कडे फोन केला, म्हणजे त्याच्या केबिनमध्ये फोन केला आणि सांगितलं मी प्रमोद नवलकरांचा सेक्रेटरी बोलतोय. तेव्हा ते सांस्कृतिक मंत्री होते. पुष्कर श्रोत्रींना ताबडतोब मंत्रालयात बोलवलंय प्रमोद नवलकरांनी असं सांगितलं आणि फोन ठेवला आणि मी येऊन पुन्हा कामाला बसलो. जणू काही मला म्हणजे नेहमीचा तुझा जो साळसूद चेहरा आहे तसा बसलो. तुझं हे प्रमुख आणि मी जणू काही मला माहित नाही म्हणून मी काम करायला लागलो. तसं ब्रँच मॅनेजरने अरे नको हे बाबा, हे बंद कर, हे चल, वेडायस का तू, जा तुला प्रमोद नवलकरांनी बोलवलंय. कुठे काम कंप्लीट केल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही, नको म्हणून त्यांनी मला ढकललं. तुझ्या नेहमीचा स्वभाव, तू केवढं बोलायला पाहिजे, काय लाज नाही वाटत तुम्हाला मला सांगायला? बँकेसाठी रक्त असं एवढं काहीतरी तू बोलायला पाहिजेस नाही का खरं तर? पण मग तेव्हा त्यानंतर मला लक्षात आलं की प्रत्येक वेळी प्रमोद नवलकरांचं नाव नाही. हां, त्यामुळे मग आणि ह्यामध्ये माझा मोठा भाऊ, माझा लहान भाऊ, माझे आई वडील, माझे 2 आते भाऊ ह्यांनी माझं एकदा ब्रेन स्टॉर्मिंग सेशन घेतलं. म्हणजे मी नोकरी सोडून अभिनय क्षेत्रात यायला पाहिजे म्हणून त्यांनी माझ्यावरती एक मानसिक दबाव आणला की बाबा रे तू पडलास तर आम्ही तुला सांभाळू, तू काळजी करू नकोस, पण तू 2 दगडांवर पाय ठेवू नकोस, तू नोकरी सोड आणि पूर्ण वेळ अभिनय क्षेत्राकडे कॉन्सन्ट्रेट कर. असे नातेवाईक किंवा असे घरचे मंडळी मिळायला पण भाग्य लागतं की नाही. उलट होतं ना, अदरवाईज काय होतं की सांगतात ए बाबा ते नाटक बिटक बंद कर आणि आधी नोकरी सांभाळ. पण मला बरोबर उलटं सांगितलं घरच्यांनी आणि म्हणून मग मी नोकरी बिकरी सोडून पूर्ण वेळ अभिनय क्षेत्राकडे वळलो. नाही, काय आहे हे सगळं तू सांगतोयस हे मला असं कुठेतरी वाचल्यासारखं वाटतंय. खरं आहे का हे? म्हणजे काय
हे तू सांगतोयस हे. वाटतंय खऱ्यासारखं. नाही खरंच आहे, खरं आहे. काय झालं? पण तुझ्या समजा वडिलांना विचारलं तर चालेल? हो. पण ठीक आहे, ते आलेत, त्यांना विचारूया. अरे पण तुम्ही खरंच असं सगळ्यांनी मिळून ठरवलं का की ह्यांनी या व्यवसायात जायचं? त्याच्या भावांनी वगैरे सगळ्यांनी माहितं, परंतु मला थोडं रिझर्वेशन होतं, परंतु कधीच मी त्याच्यामध्ये पडलो नाही, कारण तो काय ऐकणार नाही हे मला माहिती होतं. तर तिथपासूनच मी कानाला खडा लावला होता. काय? की त्याला काही सांगायचं नाही, सांगून काय उपयोग नाही. पण मग काय काय कशावरून, म्हणजे काय त्याला सांगून उपयोग नाही, म्हणजे असं काय काय केलंय त्यांनी असे प्रकार केले आहेत, इतके प्रकार केलेले आहेत, आणि सगळ्यांनी घरच्या लोकांनी त्यांच्या कानाला खडा लावलेला आहे. ते सगळे खडे जर एकत्र केले तर एक मोठा रांजण भरेल. बरं, त्यातला रांजणातला एखादा खडा काढून जरा आम्हाला काय सांगा बरं. त्याच्या कॉलेजमध्ये एक फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होती. हां, यांनी पडोसमधला महमूदचा ड्रेस केला होता. म्हणजे ते लुंगी आणि लुंगी सदरा आणि टक्कल होती, म्हणजे चकोटी गेली होती. हं, त्यावर मी ऑफिसमध्ये होतो. हं, रात्री मी घरी आलो हं. तर घरामध्ये गंभीर वातावरण. गंभीर म्हणजे? त्याची आई काही बोलत नव्हती. हां हां तिचे रडून थोडं हे झाले होते डोळे. म्हटलं काय झालं? हां तुमच्या मुलाचे प्रताप बघा, त्यांनी टक्कल केलेलं आहे, अगदी चकोटी केलेली आहे. त्याला सांगितलं केव्हा का तुला माहिती आहे का, हे अशुभ आहे. मी म्हटलं अगं तू त्याला ओळखत नाहीस का, त्यांनी विग लावला असेल, तुला गांडवलं त्याने म्हणून. नाही तुम्ही बघा. मी जाऊन पाहिलं, त्याने खरोखर चकोटीला केली होती. तिला वाटलं की मी त्याला काहीतरी बोलेन म्हणून, पण त्याचे असे अनेक किस्से मी पाहिले असल्यामुळे मी काही बोललो नाही, कारण मी नेहमीच कानाला खडा लावलेला होता. कॉम्पिटिशन जिंकायला पाहिजे, भाग घेतला तर जिंकायला पाहिजे. बरोबर. हां. आणि करायचं तर पूर्णत्व करायला पाहिजे. बरोबर. अर्धवट करायचं नाही. बरोबर. ते कॉम्पिटिशनमध्ये गेले, कॉम्पिटिशन जिंकलो, मग घरी तसा झालो. मग त्यानंतर मधल्या काळामध्ये माझे गुरु विश्वास सोनी, त्यांना चालतंय तू गुरु म्हटलेलं? त्यांना विचारायला पाहिजे. नाही, मी प्रश्न विचारणार होतो आधी की तुम्ही कोणाला गुरु मानता, पण मी प्रश्न फिरून असा विचारणार होतो पुढे की कोणाला तुम्हाला गुरु मानलेलं तुम्हाला चालतं? गुरु विश्वास सोनी, त्याच्या ऑफिसमध्ये गेलो आणि तो मी त्याच वेशात गेलो आणि मी त्याला तसं तसं असं त्याला नाही, कसं 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 हे करतो आम्ही गेलो. हां हां. असा नमस्कार त्याला केला. कुठल्या ऑफिसमध्ये? तो BACS मध्ये होता, बॉम्बे सबर्बन. भर ऑफिसात? हां. कायमच तुझी प्रथा होती गुरु दिसला की असं करायची? नाही. मग आज आला तर असंच करशील? म्हणजे विश्वास सोनी, हां, विश्वास इकडे येणार आहे, आला तर तू करशील का असं? ही माहिती आहे का भीती आहे, धमकी आहे? नाही, तू कर, बघूया. त्याचं जर खरंच तो तुझा गुरु असेल आणि तू खरंच त्याला मनापासून प्रामाणिकपणे जर असं केलं असशील तर तू येईल. जर तो आला नाही तर आम्ही असं समजू की तू हे लबाडपणे त्याला जाऊन नाही, मी त्याची खरंच मला नोकरी धोक्यात यावी म्हणून तू त्याच्या ऑफिसमध्ये केलं. कसं वाटतंय शिष्याला बघून? पहिल्यापासून तुझ्या शब्दाबाहेर नसलेला असा तो शिष्य, खरं त्याचं प्रेम की तो या वेशामध्ये आला? तुला किती भरून आलं असेल ना ऑफिसमध्ये? नाही नाही, नक्कीच मी थोडं टेन्शन मध्ये आलो होतो. कारण तुला भरून आलं का आपले दिवस भरले असं वाटलं? नाही नाही, दिवस भरले असं नाही वाटलं मला, थोडंसं भरून आलं. फक्त त्याला सांगितलं बाबा नवीन नोकरीत लागलं तर ती टिकू दे, बाकी काय नाही. माझा कानाला खडा एवढंच आहे की परत मी त्याच्यानंतर कधी माझा एक्सटेन्शन नंबर पण मी कोणाला दिला नाही ऑफिसचा. मी ऑफिसला जर बोलवायचं नाचून गेल्यानंतर की जर तुम्ही गेटवरती थांबा, आता कॅन्टीन बिंटीनला घेऊन जाणं बंद, गेटवर थांबा, मी तुम्हाला बाहेर भेटायला येतो. आणि त्याच्यानंतर आणखीन एक होतं की आम्ही INTला वगैरे जायचो स्पर्धेला गर्दीत. बरं, गर्दीत कसं असायचं आपल्याकडे की असे हात धरून आपण उभे असायचो, ट्रेनमध्ये हँडल धरून.
थोड्या वेळाने ना माणसाच्याकडे विचित्र नजरेने किंवा असं बघायला, कारण हा स्वतःचा हात खाजवायचा म्हणून लोकांचा हात मुद्दामून खाजवायचा. आपल्या आजूबाजूला कोणी उभं राहू नये, आपल्याला त्रास होऊ नये, आपले विश्वासोनी गुरु आहेत, त्यांच्या बाजूला गर्दी नको. त्यांच्या बाजूची जी माणसं असायची त्यांचे हात मी माझा हात म्हणून असे खाजवायचो. मग तो म्हणायचा क्या इधर, दूर हटो, चलो दूर हटो. आणि मग आजूबाजूच्या लोकांना मी बदला करत येतो. म्हणजे मग हा मी मोहन सूर्यवंशी, समीर चौगुले, आम्ही 4-5 राहायचो. मग आजूबाजूला कोण राहायचं. पण तेव्हा भीतीने वाटली की त्या माणसाला सुद्धा कानाखाली खाजवासं वाटेल तुझ्या. नाही त्याचं एक आहे, त्याच्यावरती कोणी चिडतच नाही. मी म्हणजे बाहेर एवढं मी बघतो, एवढं कधी त्याच्यावरती कोणी चिडत नाही. त्याला उत्तम कुठचेही कपडे घाल, त्याला बरे दिसतात, त्याला उत्तम स्वयंपाक करतात. त्याचं माझं त्याच्याबद्दल एकच लाईन आहे की त्याचं 2 वर्षापासून 200 वर्षापर्यंत सगळ्या लोकांशी जमतं, जनरेशन गॅप नाही. त्याचा आणखीन एक किस्सा आहे, अप्रतिम सुया विकायचा. मग हे सगळं ना तुम्हाला ऑड सुया कुठे? रेल्वेत. पुष्कळ हे करून दाखव. व्यवसाय म्हणून नाही गंमत. ट्रेनमध्ये सुई 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 रेलो सुई, ए सुई रेलो सुई असं करत ते फिरत असतात बा. एक नंबर फनी सुई कापड का सुई फनी असा आवाज करत आम्ही ट्रेनमध्ये. आणि जर कोणी झोपलं असेल तर त्याला उठवून सुई फनी, जो टकलू आहे त्याला पण फनी. हे विचारायचं, हे सतत विचारायचं, मुद्दामून फणी पाहिजे का. एक तर ट्रेनमध्ये एक माणूस झोपला होता असा आणि लाळ गळत होती. त्याला उठवलं, म्हटलं हा खिस्सा भरला आता इकडे. अनोळखी माणसाच्या शेजारी जाऊन बसायचं पहिलं, आणि बाकीचे सगळे आपले जे मित्र आहेत ते सगळे समोर असायचे. आणि कोणचं स्टेशन आहे हे, कोणचं स्टेशन आहे, कोण आहे मेरा सामान, कोणचं की तोही घाबरून एवढ्या जोरात करायचं. विचार कर काय म्हणजे ऑड, मी कसा ऑड होत असेल, कारण ह्याला सांभाळणार मी, जबाबदारी माझी. नाही किधर होते, दादर आहे, मेरे को चर्चगेट जाना है. बरं, तू कलाकार तर होतास, याच्या कठीण अशा कार्यशाळेतने तू घडलास. मग नंतर हे निवेदन करायचं हे सुद्धा गंभीरपणे होतं का त्यात कोणाची तरी टोपी उडवायची होती? निवेदकामध्ये प्रेक्षक आणि स्टेजवर चालणारी कला यांच्यामध्ये दुवा साधला गेला पाहिजे, हे मुख्य त्याच्याकडे गुणधर्म असणं गरजेचं आहे. आणि तिथेच मला असं वाटतं की मी पटकन समोरच्याशी गप्पा मारू शकतो. अनोळखी माणूस असेल तर त्याच्याशी सुद्धा मी गप्पा मारू शकतो. आणि म्हणून मग मी निवेदन करायला सुरुवात केली. पण नंतर कधी कधी त्याच्यामध्ये पण असे किस्से, धमाल, मजा मस्ती करायची. गिरगावला 2 चाळींच्या मध्ये कार्यक्रम होता, त्यामुळे जवळजवळ एवढंच स्टेज होतं. आणि ह्या स्टेजवर एक कीबोर्ड प्लेअर, एक बासरी वादक, एक गिटार प्लेअर, एक तबला, ढोलक, ढोलकी, एक ऑक्टोपॅड घेतलेला असे बसले होते. शिवाय गायक येत जात होते, शिवाय मध्ये मी येऊन जात होतो. त्यामुळे एवढ्याशा स्टेजवर हे वाऱ्याला सुद्धा जायला जागा नव्हती. जागा नाही. पण तिथे गिरगावकर म्हणतात आमच्या इकडे कुत्रे सुद्धा अशी शेपटीने हलवत, असे हलवत. गायक गात होता, उजळून आलं आभाळ रामाच्या पारी अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, असं गाणं होतं. आणि नेमका त्याचा हात बाजूला कीबोर्ड प्लेअर आहे त्याच्या असा थोबाडत बसलो, असं त्याने जोरात त्याने केलं. पण ते त्यामुळे झालं असं की उजळून आलं आभाळ रामाच्या पारी अन गाव जागवित आली वासुदेवाची आय एम सॉरी. पुष्करचे बाबा म्हणाले की त्यांच्या घरामध्ये कानाला लावले खड्यांचे एक रांजण भरेल इतके खडे आहेत. त्यातले अर्धे खडे आपण जवळजवळ शोधलेले आहेत, अजून बरेच खडे बाकी आहेत आणि ते आपल्यासमोर सादर होतील. तोपर्यंत मी पुष्करच्या बाबांना आणि पुष्करचे गुरु विश्वास सोनी यांना सांगतो की त्यांनी समोर असं नसतं. बँकेमधली तू नोकरी सोडलीस, मग नाटकात काम करायला लागलास, मग पुन्हा काही नोकरी केली, मग पुन्हा सोडली. प्रत्येक नोकरी सोडण्यामागे एक विशिष्ट ध्येय होतं. सगळ्यात मोठं ध्येय तुझ्या कुठल्या नोकरीमध्ये होते आणि ती तू का सोडलीस? मनी मॅनेजर्स इंडिया लिमिटेड ह्या कंपनीमध्ये मी जेव्हा नोकरी करत होतो सिटी बँकेसाठी, तेव्हा तिथे माझ्या बायकोशी माझी ओळख झाली.
आमच्या ओळखीचं मैत्रीत रूपांतर झालं, मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. मी नोकरी सोडली, काम झालं कोणाचं? माझं. मग बँकेचं काय? ते बँक बघून गेली ना. झट मग पटब्या झालं? नाही नाही नाही, आमच्या घरचे खूप लिबरल आहेत. माझी बायको, मी जात धर्म काही पाळत नाही हां, तरी एक उल्लेख करायचा असतो म्हणून की माझी बायको ख्रिश्चन आहे, इथपर्यंतच मी उल्लेख करतोय. मग तू कुठल्या भाषेत तिच्या वडिलांशी बोललास? तिचे वडील तमिळ असल्यामुळे मी त्यांना एकदा भेटायला गेलो तेव्हा एपडी एरिक या नाही पण म्हणजे त्या वेशात नाही, नव्हता नाही. जुना परत आणून. नॉर्मल आहे तसं गेलो आणि एकदा त्यांना फक्त एपडी एरिके नल्ला एरिके, ते भारावून गेले की हा जवळजवळ तमिळ ह्याला येत असलं. मला एवढेच 2 शब्द येतात, एवढेच. पण ते सुद्धा तू जसं नोकरी टिकून धरली होतीस कामासाठी, तसे हे पण तेवढ्यासाठी एका धाग्यावरती. मनापासून तामिळ शिकण्याचा ध्यास होता, आग होती मनामध्ये की आपण तामिळ शिकावं. नाही एवढं करून पहिले त्यांच्यावर प्रभाव टाकायचा, ते त्या प्रभावाखाली दबले गेले की ते होकार देणारच आहेत ना. मग बायकोशी कुठल्या भाषेत हळूहळू बोलायला सुरुवात केलीस? नाही, तिला मराठी उत्तम येतं, उत्तम मराठी बोलते. आणि जी व्यक्ती मराठी, खरं ना? अगदी खरं, अगदी खरं. मला नाही विश्वास बस. अरे तू हाक मार, तुझं प्रेम असेल तर येईल ती. हाक मारायची पण गरज नाही, मग दिल से दिल की बात. हा तमिळ बोलला तर तुझ्या वडिलांना तू समोर होतीस तेव्हा काय झालं असेल तुझ्या काळजात? मला वाटलं झाला तर मला कुठेही लग्न होणार नाही, कारण एकच आशा होती मला. आणि हा माझ्या बाबांसमोरच एपडी इरके नल्ला इरके. म्हटलं पुष्कर तू काय करतोयस? मी खूप फिल्डिंग लावून तुला आणलं इकडे आणि तू काय करतोयस हे? तर म्हणाला थांब थांब. आणि बाबांचे डोळे चमकले असे माझ्याकडे, अरे हा जावई तामिळ बोलतोय आणि मला येत नाहीये. आणि तो म्हणाला तुला येत नाही? नाही, तर फक्त मला थोडंसं तमिळ बेसरो. हा नाही म्हटलं तरी प्रॉब्लेम, हो म्हटलं. आय सेड नो डॅडी डझंट स्पीक तामिळ. पण तोपर्यंत हा थोड्या वेळाने मी सुनबाई येणार आहे या घरात आणि हा मुलगा आहे त्यांचा, असं काहीतरी झालं होतं. बरं, आता असे अनेक किस्से आहे. मी प्रत्यक्ष त्याच्यावर काम केलं आहे. एकदा असं झालं की आम्ही जेवायला बसलो होतो आणि समोरचा माणूस काहीतरी खात होता. काय खातोय रे? तो म्हणाला तोच देईल की नाही बघ आता आपल्याला. म्हटलं तो कसा देईल, बघ तू फक्त. म्हणून त्यांनी तो जो खात होता त्या पदार्थाचं इतकं वेगवेगळं वर्णन केलं की शेवटी माई हो थांबा 1 मिनिट, हे घ्या तुम्ही खाऊन बघा म्हणून. मला शरम, म्हणजे मीही असं केलं होतं, माझ्यामुळेही अनेक लोकांना झालं असेल, पण मला शरम वाटली त्या क्षणाला. हे असं जेव्हा तो काही करतो तेव्हा काय वाटतं? मी एक्सप्रेस पण नाही करू शकत. मी लिटरली माझं असं त्याच्या हातावर माझे ना असे बोटांचे निशाण येतात असं की पुष्कर नको करूस प्लीज. असं काय करतो म्हणजे असं तू? अरे मी इफ आय कुड ऍक्ट, बहुतेक मी ऍक्ट्रेस झाली असेल, कारण त्याच्याकडनं एवढं ट्रेनिंग मिळालं ना. पण वर्णन मला असं किस्से आठवत नाहीये की या खाण्याच्या बाबतीत. हां, एकदा आपण इकडे जात होतो उरणला, अलिबागला जात होतो फॉर. हो, अलिबागला जात असताना न्यू इयर पार्टी होतं. अलिबागला मी चाललो होतो, मी सांगतो. हां, तू सांग. अलिबागला चाललो होतो. नाही तिला सांगू दे. बरं सांग. एक माणूस, आम्ही कॅटमरानने जात होतो आणि आम्ही असे बसलो, खूप भूक लागली होती त्याला. अँड समोर एक माणूस, माझ्यामध्ये गुजराती असावं, तर त्याच्याकडे खाकरा, दोघातला एक उपाशी राहिला पुढे. त्याच्याकडे कचोरी आणि खाकरा आणि असं काहीतरी होतं आणि तो खात होता. हा माणूस त्याच्याकडे बघून तोंडातलं असं लाळ बीळ असं करून आणि तो करायचा तर असं करायचं. आणि मी जनरली समुद्राकडे बघते आणि आपल्याकडे आपल्यावर नाहीये. हा, आणि अचानक हा करतोय. म्हटलं तू का करतोयस? मला भूक लागली आहे. म्हटलं तोंड बंद कर पुष्कर प्लीज, तो बघतोय तुझ्याकडे. तो माणूस इतका एम्बॅरेस झाला की त्यांनी येऊन आप खालो बेटा. म्हणजे बरोबर, एक जण कोणतरी उपाशी राहिला. हा कुठेही जाऊन काही बोलू शकतो. आम्ही थायलंडला गेलो होतो, तर तिकडे माझ्या बाजूला, म्हणजे एवढी पण जागा नव्हती. त्या जॅपनीज किंवा तो चायनीज होता, सगळे सेमच दिसत होते. पण माझ्या एवढ्या अंतरावर, आणि पुष्कर इथे बसलाय,
तो इकडनं मला चायनीजमध्ये कॉन्व्हर्सेशन करत होता. सुरुवात झाली नी हाव पासनं, विच इज चायनीज. त्याच्यानंतर तो काय बोलत होता, मी थंड झाली माहितीये की आता उठून मला मारेल जॅपनीज माणूस. काय बोललात? 呀，噶现在搞多些呢，还搞多些那个那嘛看做路的哈，公主多呢，我一个前天那个金大干，哎呀，那不都过理解这个个。 मी तुला सांगते 100% आता लोकांना कळतं की हा नाही बोलतोय ना, मार पडणार आहे आम्हाला. आणि हे ठीक आहे, ही चायनीज नाहीये, पण ती जॅपनीज समजा निघाली असती तर. हा तो किस्सा सांगितलास तू अतुलचा, तू कॅलकटामध्ये गेलेला असते क्रेडिट कार्डचा. मी आणि अतुल परतुरे आम्ही कोलकातात होतो आणि आम्ही तिथे गेलो आणि तिथे अतुलने विचारलं, अरे इथे क्रेडिट कार्ड घेतात का? म्हटलं विचारूया. अरे हे बंगालीत बोलतात रे. म्हटलं मला बंगाली येते. अतुलने असं माझ्याकडे बघितलं. एकटो शुनो क्रेडिट कार्ड घोषबे. क्रेडिट कार्ड घोषबे म्हणजे हा आपण त्यांच्याकडे जॉल खॉबे खाना खॉबे, तर क्रेडिट कार्ड घोषबे म्हणजे घासता का? डू यू स्वाईप घोषबे? त्याने येस सर असं सांगितलं. म्हटलं अतुल घोषबे चुकीचं बंगाली असू शकतं, पण उत्तर मिळालं की नाही आपल्याला. अतुल म्हणाला मी थांबलोच नाही तिकडे, मी असं वळून बाहेरच गेलो. काय चुकलं क्रेडिट कार्ड घोषबे म्हटल्यानंतर? म्हणजे सगळे कानाला खडे लागलेले आहेत की परदेशी माणूस आला ह्याच्या बाजूला त्याच्या, की आपण कुठली बोलायचंच नाही. हो हो. गेले कुठे दोघे? हा हे बघ, बघितलं, हाच कानाला खडा की मी काहीही माझं प्रॅक्टिस करत असताना, रियाज करत असताना हा मध्ये येतो, मला काहीही वाजवायला देत नाही. अरे पण ह्याच्यातनं मला पापा कहते कॉर्ड्स आठवले. बघ तू काय वाजवत होतीस सांग. तू काय नाही, मला माफ कर. नाही मला तू दाखव ना तू काय वाजवत होतीस. हा आता ही बघ ही आहे. अरे पण आता तिला पापा कहते नाही तर बेटी क्या कहती है ते करायचं होतं. या बसा इकडे या. म्हणजे तुमच्या घरात जर दोघांनाही वाजवायचं असेल तर 2 आणायला लागतील. हो 2 आणायला लागतील. त्याच्यात सुद्धा तो नाही, हे बरोबर नाही, म्हणजे दोन्हीवर एक वाजवू शकेल. करूही शकतो, हेही करू शकतो तो. आणि माहितीपेक्षा स्टान्सच आहे ना जास्त त्याचा. हा म्हणजे हे करताना असं वाटतं की सगळं माहिती आहे, जणू काही माहिती असेलच असं नाही. ती नॉर्मली वाजवते, हा असं बिसकळून वाजवतो. ती म्हणते बाबा एवढा काही नाहीये, ते हळू वाजवते. पण आपलं वाजवण्यापेक्षा अभिनय आपल्याला दाखवायचा असतो ना. तर आतापर्यंत आपण बघितले रांजण जवळजवळ पाऊण भरलाय, पण अजूनही थोडे खडे बाकी आहेत. आपण बघूया ना ते खडे, पण त्यापूर्वी मी यांना आसनस्थ होण्याची विनंती करतो. थँक्यू. आपण या व्यवसायात असतो, काम असतं नसतं प्रत्येक वेळा असं, तेव्हा हा असं एक गोष्ट असेल ना, ह्या गोष्टी आपल्याला ते काम नसल्याचं ते काही काळाचं दुःख असेल ना, ते दुःख जाणून देत नाही. आपलं मनोरंजन होत राहतो. बरं आता मी स्वतःचं मनोरंजन कायम करत. हो दुसरे करतील ह्याच्यावर आपला विश्वास नाही, आपण आपलं करून घ्यावं. भरोसा नाही. पण एकदा एका प्रसिद्ध अभिनेत्रीने मला विचारलं, लगान बघितलास लगान? म्हटलं हो, त्याच्यापेक्षा ओरिजिनल बरं आहे. तर तिचा उत्साह मावळला. लगानचा ओरिजिनल म्हटलं तू पाहिलं नाही आहेस? ओरिजिनल ती तेलुगू फिल्म आहे. पवन कल्याण, महेश बाबू, चिरंजीवी वगैरे सगळे आहेत त्याच्यामध्ये. काय म्हणलं तू म्हणजे मस्करी करतेस की काय? तुला माहीत नाही की काय? ओरिजिनल वेगळाच आहे आणि त्याच्यामध्ये AR रहमानने म्युझिक सगळं तसंच ठेवलं आहे, फक्त शब्द बदलले आहेत. म्हटलं त्याच्यामध्ये एक गाणं आहे जे मला तेलुगूमधलं जास्त आवडलं, कारण इथे काय आहे, बार बार हां बोलो यार हां अपनी जीत हो उनकी हार हां, हे. पण ह्या भावनेपेक्षा त्यांनी काय केली आहे भावना तेलुगूमध्ये, की मी एक काम करतोय, तू एक काम करतोयस, ती एक काम करते, तू एक करतोय.
पण आपण सगळे मिळून जेव्हा एक काम करतो तेव्हा ते काम यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून तिथे तेलुगू कवी काय म्हणतो, इप्पी पोडेबो इद्दी कोडेबो इंगी तोडेबो कत्तंबोडेबो. किंवा मला सीडी आणून दे नाही याची. हे सगळं इतकी वर्ष सगळं खपत आलंय. खपत आलंय म्हणजे विकत घेतात खप आहे, या सगळ्याला खप आहे. पण मग हे घरातल्या घरात कुठे ट्रेनिंग मिळालं तुला का? बहीण आहे, भाऊ आहे वगैरे असं काही? मोठ्या भावाने पण मी तशी कमी काय दंगा केलेला असं नाही. लहान भावाने पण दंगा व्यवस्थित केलेला आहे. पण काही जणांकडे किडे असतात, काही जणांकडे साप असतात, काही जणांकडे ॲनाकोंडा असतात. हा फरक आहे. बघूया मग कोण ॲनाकोंडा, कोण साप आणि कोण किडे. बोलो भावानाच बोलूया आपण. आपला भाऊ जरा इतरांच्या मोठ्यापेक्षा थोडा विचित्र आहे असं कधी वाटायला लागलं खरं पहिल्यांदा, का नाही वाटलं कधीच? मी 10वी पास झालो आणि तेव्हा तू 12वी पास नाही झालास ना? तर 12वीत होतो. हां, 12वीत मी त्याने 2 वर्ष काढली डहाणूकर कॉलेजमध्ये. आणि मी ॲडमिशन घ्यायला गेलो आणि आम्ही लाईनीमध्ये उभे होतो, फी भरतोय. आणि हा डहाणूकरला 2 वर्ष होता, तर हा माझ्याबरोबर होता. आणि उभे असताना समोरनं आमचे प्रिन्सिपल आले, साठे सर. तर त्यांनी, आणि हा म्हणजे कानाला खडा, कानामध्ये खडा होता ह्याच्या, आणि केसाचा एक म्हणजे पोनीटेल बांधला होता. आणि सर आले आणि मला खरंच लाज वाटली की अरे पुष्कर तू असा काय कॉलेजमध्ये आला आहेस. उभा होता माझ्याबरोबर. सर आले आणि म्हणाले तू इथे काय करतोयस, ह्याला विचारलं. सर हा माझा धाकटा भाऊ ॲडमिशन घेतोय. तर मी म्हटलं हॅलो सर, तू पण कॉलेजला? आणि त्याने अक्षरशः कपाळाला हात मारून घेतला. म्हणजे मला तेव्हा वाटलं पुष्कर अरे माझा पहिला दिवस आहे कॉलेजचा, पहिला दिवस पण यायचा आहे, आत्ता मी फक्त ॲडमिशन घेतोय. आणि सरांची ही प्रतिक्रिया, म्हटलं आता कसं होणार माझं पुढे. मग काय नंतर कोणीही म्हटलं कधी की अरे तू श्रोत्री म्हणजे पुष्करचा कोण, तुम्ही बघायचं तो कोण व्यक्ती आहे, कोण विचारतंय, मग सांगायचं भाऊ आहे की नाही. मग मी ठरवायचो हां मी पुष्करचा भाऊ. कसं आहे त्याच्या बाबतीत की तो म्हणजे त्याचा जो USP आहे हा त्याचा चेहरा भोळा, निरागस, मासूम असा चेहरा हा त्याचा USP आहे. कधी कधी तो खरंच तसा असल्यासारखा वागतोही. म्हणजे जवळजवळ भास निर्माण करतो यशस्वी. आभास जो आहे ना तो निर्माण करतो तो. आता मी जरी तुमच्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये नसलो तरी माझे खबरे चारो तरफ फैले हुए आहेत. तर कधी कधी कोणाकोणाकडनं कळतं की बाबा अमुक व्यक्ती पुष्करबद्दल त्याच्या मागे काहीतरी विचित्र बोललेत किंवा काय. तर मी पटकन येऊन त्याला सांगतो पुष्कर अरे सो अँड सो अबकडं तुझ्याबद्दल हळकशंद बोलत होता. ह्याची पहिली रिॲक्शन नाही नाही दादा तो खूप छान आहे, तो खूप चांगला, एक खूप चांगला ॲक्टर आहे. अरे पण म्हटलं ॲक्टर चांगला असला तरी तो तुझ्याबद्दल असं बोलला आहे हे बरोबर नाही. त्याची ही रिॲक्शन. आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी बघा होता पुष्कर त्याच्या गळ्यात गळे घालून दीनानाथवर उभा. मी कानाला खडा लावला की इथून पुढे असं काही ऐकू आलं तर ह्याला नाही सांगायचं, मीच थेट त्या माणसाशी बोलीन किंवा हां अशा तू का असं बोललास. कमीत कमी त्याला कळेल तरी की संबडी जास्किन. तुम्ही यांच्या मिसेस म्हणजे याची मोठी वहिनी म्हणजे भावासारखाच जवळ. अगदी अगदी लहान भाऊच. कसा आहे आमचा भाऊ तुम्हाला? खरं म्हणलं तर तो अतिशय प्रेमळ आहे. हा त्याचं कसं असायचं की सांगायला लागायचं नाही एखादी गोष्ट. आता मी बाळ घेऊन घरी आले, डिलिव्हरी झाल्यावर सुस्वागतम अशी सुंदर रांगोळी काढली होती. म्हणजे त्याच्या अंगभूतच हे सगळे गुण आहेत. त्याला काही कोणी सांगितलं नाही, आईनी नाही किंवा कोणी नाही. म्हणजे असं ते त्याला प्रत्येक गोष्टीतनं कलात्मकता आहे त्याच्याकडे. पण वेळ म्हणलं ना, इनफॅक्ट जर तुम्ही त्याला भेटणार असाल आणि तुमच्या प्लॅनमध्ये कुठेही पुष्कर असेल ओके, तर तुम्ही फक्त प्लॅन बी तयार ठेवा की समजा हा मध्ये भेटून तुम्हाला जायचं असेल तर प्लॅन बी काय आहे तुमचा, की मी असं करून हा नाही आला वेळेत तर मी असा पोहोचीन, हे तयार ठेवून द्या. आला वेळेत तो उत्तम, नाही तर ठीक आहे. पण मग बहुतेक वेळेला प्लॅन बीच वापरायला लागेल. प्लॅन बी काय, काही काय, प्लॅन सी प्लॅन डी पर्यंत गेले. अजून काही खडे आहेत. आता बहुतेक ते खडे निघाले की रांजण बहुतेक तळगाठेल. पण आता बघा कधीतरी वेळेवर बघा काहीतरी जमवा. नाही पण मी आता वेळेवरच येतो. नाही हल्ली येतो, हल्ली बराचसा वेळेवर येतो. म्हटलं बराचसा वेळेवर येतो ना. ओके, तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे आभार. इथे आपण असं नसतं व्हा. यस, थँक्यू. 1 2 3 4 5 6 7 पाहता पाहता 14 कान आणि 14 खडे झाले.
साधारण आपल्याकडे पद्धत आहे की 16 खड्यांची उत्तम माळ होते, म्हणजे एक कान राहिला आहे. तुमचे व्यावसायिक प्रबंधक त्यांना बोलूया आपण. दीपक जोशी. आत्ता जे तुम्हाला इथे आम्ही बोलवलं होतं, काय अपेक्षा होती की पुष्कर बरोबरचा कार्यक्रम आहे म्हणजे साधारण किती वाजतील? साधारण 4 तास तरी उशिरा पुष्कर येईल आणि आम्ही किंवा मला आयोजक सांगतील तुम्ही वेळेत त्यांच्या घरी जा आणि त्यांना प्लीज वेळेवर आणायची जबाबदारी तुमची. जसं आम्ही इतर शोला आमचं द म्युझिशियन्स वगैरे शो करतो आम्ही, तर आमचे सर्व सहकारी वादक सांगतात दीपक पुष्करकडे जा आणि त्याला वेळेवर आण. ही जबाबदारी माझी असते. असते का असायची? असायची. आता त्याच्यात बराचसा फरक पडलाय. बराचसा म्हणजे एक अर्धा पाऊण तास. मी ह्याच वाहिनीवरच्या एका कार्यक्रमातून शपथ घेतली होती की यापुढे मी तेव्हा सुनील बर्वेला शपथ देऊन सांगितलं होतं की यापुढे मी उशीर करणार नाही, आणि तो शब्द याच वाहिनीवरच्या त्या कार्यक्रमापासून मी कटाक्षाने पाळतोय. का असं करायला लागलं? पण म्हटलं ना की मला कोणाचं मन दुखावता येत नाही. हो, पण काय होतं अशा वेळेला एक माणूस कुठल्या तरी ठिकाणी होरपळत तुमची वाट बघत बसलेला असतो, तो कोसळून पडतो. त्याचं काय? एक नाही रे, मी एकदा एकाच वेळेत पार्ल्यात 5 वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माणसांना उभं केलं होतं. खूप कठीण होत असेल नाही तुम्हाला सगळं? कठीण म्हणजे एकाच वेळेला 3 अपॉइंटमेंट आणि असतो 4थ्या माणसाबरोबर. मग तुमची मीच तक्रार नाही? नाही, शक्यतो मीच असतो, पण आता मला माहित नाही माझा नंबर कधी 1 ते 3 मध्ये येईल. पण अच्छा, मी तुमची तक्रार नाही, कारण 3 माणसं ताटकळत असतात आणि प्रत्येक वेळेला 4थे तुम्ही असता, त्यामुळे तुम्हाला वेळेवर भेटतो. मला वेळेवर भेटतात, कारण कामाचंच सगळं असं स्वरूप असतं. पण नंतर अरे पुष्कर आपण त्यांना तिकडे थांबवलं किंवा तू त्यांना तिकडे बोलवलंस, हो चल 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 पटकन निघूया, हे करून ती वेळ पण निभावून देतो. आणि त्या तिघांनाही भेटताना असं भेटतो की उशीर झालेला नाही आणि तेही बिचारे काही बोलत नाहीत. मग त्यांना काय समजूत होते? त्यांना काय वाटत असतं? खूप कामात आम्ही होतो. पण हे घडलेलं असतं असं? काही वेळेला घडतं, काही वेळेला नाही घडत. हा, म्हणजे 90% वेळेला नाही म्हणू शकता. हो, वा वा वा, खरा मॅनेजर. मॅनेजर्स एव्हरीथिंग. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. काय होतं की आपल्याला काही सांगायचं राहून गेलेलं असतं, किंवा आपला कुठला तरी कानाला खडा जो आपण मनाशी ठरवलाय तो सांगायची वेळ ही आहे. संजय, तुला माहिती आहे की माझ्या उशिरा येण्याबद्दल लोक बोलतात, आणि मला माहिती आहे, म्हणजे मला आतून कळत असतं की मला इथे जायचं आहे, ह्या वेळेत जायचं आहे. पण अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो की अनेक वेळा ते मी टाळू शकतो, पण ते मी टाळत नाही, कारण त्यावेळी मला आणखीन काही अशी मुद्दामून ह्याला ताटकळ ठेवूया, ह्याला त्रास होईल असं कधीच हेतू नसतो. काहीतरी वेगळं घडत असतं आणि ती कारणं मी कधीच कोणाला देत नाही, सांगत बसत नाही. पण मी म्हटलं तसं ह्या वाहिनीवरच्या एका कार्यक्रमात जेव्हा वचन दिलं, आणि मी बाकी काही पाळत नसलो तरी दिलेलं वचन पाळतो, मी दिलेला शब्द पाळतो, आणि त्यानुसार सुनील बर्वेला दिलेल्या वचनानुसार त्यानंतर मी उशिरा जाणं बंद केलं आहे. मी अनेक गोष्टींना मुरड घालत 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 तिथे आलो आहे. पण त्यामुळे हे सगळं मी करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आहे. आणि आत्ता सध्या तरी माझा निर्माता, दिग्दर्शक किंवा माझ्या आजूबाजूचे कोणी माझ्या उशिरा येण्याबद्दल आत्ता तरी कंप्लेंट करत नाही आहेत, आणि हे मी पुढे तसंच चालू ठेवणार आहे. ह्याच्यासाठी पुन्हा एकदा मी वचनबद्ध आहे. पण मी कन्फेस करतो म्हणण्यापेक्षा मी मिस करतो. आमची जॉईंट फॅमिली आहे. जॉईंट फॅमिलीमध्ये राहण्याचे फायदे खूप आहेत, तोटे काहीच नाही आहेत. म्हणजे तुम्ही जेव्हा एकत्र कुटुंबात राहता तेव्हा तुमची मुलं मोठी होत असताना साहजिकच त्यांना काका काकी, साहजिकच त्यांना आत्या, आजी आजोबा, ह्या नात्यांची ओळख तिथल्या तिथे होत असते, आणि तीच नाती, तीच ओळख त्यांना आयुष्यभर पुरणार असते. पण सध्याच्या युगामध्ये जेव्हा न्यूक्लिअर फॅमिली किंवा वेगळं राहण्याचा विचार करतात, तेव्हा मला त्यांना सांगावंसं वाटतं की वेगळं राहून मिळणारे फायदे फार तुटपुंज आहेत, आणि ते क्षणिक आहेत आणि तेवढ्या काळापुरते आहेत. एकत्र राहा, एकत्र कुटुंबात राहा. आजही आम्ही सगळे एकत्र राहतो. जसे आम्ही गोरेगावला बिंबिसार नगरमध्ये एकाच मजल्यावर राहत होतो, ते आता नाही राहत. आम्ही
पार्ल्यात मी शिफ्ट झालो पुन्हा. पण माझ्या घराच्या जवळच माझ्या मोठ्या भावाचं घर आहे, माझा मामा तिथेच आहे, माझा मामे भाऊ तिथेच आहे, माझा लहान भाऊ गोरेगावमध्ये. सो व्हॉट आय मिस इज अ जॉईंट फॅमिली अँड आय मिस माय मदर. म्हणजे आईची पदोपदी क्षणोक्षणी आठवण येत राहते. आज आई नाही, आणि आई गेल्यानंतर हसवाफसवी सुरू झालं. आई गेल्यानंतर उबुंटू आला. आई गेल्यानंतर आता अ परफेक्ट मर्डर नावाचं माझं नवीन नाटक आलं, ज्याच्यामध्ये मी एक वेगळा जॉनर एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला. पण हे सगळं बघायला आई नाही आहे, आणि हेच मला खटकते, हेच मी मिस करतोय, की हेच माझं दुर्दैव आहे की हे बघायला आई नाही आहे. आणि आमची जॉईंट फॅमिली मी खूप मिस करतो. मला वाटतं एखाद्या व्यक्तीकडे किती किस्से आहेत किंवा त्याच्या बाबतीत किती किस्से घडलेत यावर जर गिनीज बुकमध्ये नोंद करायची पद्धत सुरू झाली तर आजचे आपले पाहुणे आहेत ना, त्यांना मानाचं स्थान मिळेल. पण तुम्ही यांच्यासारखं वागायचा प्रयत्न करू नका, कारण यांच्या चेहऱ्यावर जो कायम साळसूद भाऊ वस्तीला असतो तो तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला कधीही आणायला जमणार नाही. कानाचे खडे राहतील बाजूला, पण गालावर खडा आवाज व्हायची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा याच नोटवर निरोप घेऊया. पुढचे पाहुणे कोण असतील, त्यांचे कानाला काय खडे असतील ते पाहूया पुढच्या भागात. पार्ले बेक्समिथ मारीसह प्रस्तुत कानाला खडा, को पॉवर्ड बाय वेस्लिन, स्पेशल पार्टनर्स नेरोलेक हेल्दी होम पेंट्स आणि क्लिनिक प्लस शॅम्पू या कार्यक्रमामध्ये भेटूया पुढच्या भागात. नवीन कान नवीन खड्या सकट. पुष्कर, तू इथे आलास आणि दिलखुलासपणे जे काय खड्यांची माळ आपल्या गळ्यात घालून घेतलीस त्याबद्दल झी मराठीतर्फे तुला एक छोटीशी प्रेमाची भेट द्यायची. जिंदगी इम्तिहान लेती है, जिंदगी इम्तिहान लेती है. दोस्तों की जान, दोस्तों की जान, दोस्तों की जान लेती है. आशिकी इम्तिहान लेती है, आशिकी इम्तिहान लेती है. आशिकों की जान, आशिकों की जान, आशिकों की जान.